स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केल्या। पाहिल्यानंतर निश्चितपणाने प्रत्येकाला वाटतं की माझी सुद्धा छाती तेवढीच फुगलेली असावी, पण त्यासाठी व्यायाम करावा लागतो आणि व्यायाम केल्यावर तेवढी छाती तुमची निश्चित राहू शकते। आता आमदार आबांनी सल्ला दिला नवनाथजींना की तुम्ही आता तुमच्या जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडत असताना तुम्हाला आता या संघटनेचे तुम्ही अध्यक्ष जिल्ह्याचे झालाय, तुम्हाला कायम आता या स्पर्धा घ्याव्या लागतील आणि ज्यामध्ये आपण झोकून घेतलेलं असतं, जसं आम्ही राजकारणामध्ये झोकून घेतलं, आपण आता या संघटनेचे अध्यक्ष झालेले आहात, तुम्हाला याच्यामध्ये आता झोकून घ्यावं लागेल। बरोबर आहे ना? कारण तुम्ही म्हणसाल की आप्पा काय राजकारणातून आम्हाला बाजूला काढता का? तसं नाही, राजकारणाचा विषय वेगळा आहे। तुम्ही राजकारणात मोठे व्हा, तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहे। या ठिकाणी आपण पाहिलं की चिंतामणीचा आशीर्वाद म्हणून आबा या ठिकाणी तुम्ही संचालक झाला, नाहीतर तुम्हाला माहिती आहे की आज पॅनल एका बाजूला आणि तुम्ही एका बाजूला। जसं आमचं घडलं तसं तुमचं आहे, आमचा पॅनल एका बाजूला आणि आम्ही एका बाजूला झालो। आमच्या पॅनल मध्ये आमच्या 21 मध्ये मी एकटाच आलो, आबाच्या बाजूने आहेत भरपूर। आणि त्यामुळं या ठिकाणी स्पर्धा प्रत्येक ठिकाणी असते, राजकारणामध्ये असते, प्रत्येक खेळामध्ये असते। बाबासाहेबांना माहिती आहे की गेले 45 वर्ष आम्ही सुद्धा अगदी बुलेट पासून फिरत होतो, तर आता मोठ्या गाडीमध्ये फिरत असेल। आबा म्हटले की मला दोन्ही पाहायचं तर दोन्ही पाहायला तुम्हाला काय हरकत नाही, पण तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील। परंतु आबा तुम्हाला प्रथम वाढदिवसाच्या मी आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। अब जीवो हजारों साल, साल के दिन हो 50,000। आपल्यावर आता जबाबदारी आहे, आपण निश्चितपणाने ही जबाबदारी पार पाडाल आणि या स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्राच्या या ठिकाणी घ्याल आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीची बक्षिसं या मुलांना द्याल आणि मुलांना आपल्या पायावर उभं राहत असताना या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवल्यानंतर त्यांना नोकऱ्या मिळवून देण्याचं सुद्धा काम भविष्यामध्ये शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी आता नवनाथ आबाला मात्र पुढे यायचे आणि त्यासाठी तुम्हाला पळावं लागणार आहे। फक्त बॉडी शो तर घ्यायचेच दरवर्षी, पण बाकीही जनतेसाठी पळायचं आणि जनतेसाठी काम करायचं। कुठलाही क्षेत्र असेल त्यामध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट आबा आपण घ्याल आणि आपली शरीरयष्टी माऊली आबांनी सांगितल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने पुढच्या बॉडी शो मध्ये आबा सुद्धा उतरतील आणि आम्हाला दाखवतील की बघा मी सुद्धा कट्स कसे केलेत। अशा पद्धतीचं आपण काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। चिंतामणीच्या चरणी प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस या स्पर्धेला येऊ त्यावेळेस नवनाथ आबा सुद्धा बॉडी शो मध्ये उतरतील आणि या ठिकाणी आपला नंबर मिळवतील आणि दुसऱ्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही नंबर मिळवाल जर तुम्ही बॉडी शो मध्ये मिळवला तर। कारण निवडणुकाचं काही खरं नाही, निवडणुका कधी होतील तुम्हाला सांगता येणार नाही, तुम्ही करत राहा काम। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आबांना शुभेच्छा देत असताना माझ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो। आपल्या सर्व पंच मंडळी, आपल्या संघटनेचे पदाधिकारी यांनाही मनापासून धन्यवाद देतो की आपण एक चांगलं काम या ठिकाणी करतायत आणि म्हणून संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धा आज महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने साजऱ्या होत आहेत किंवा हे शो या ठिकाणी आपले दाखवले जात आहेत। आपण हेच काम चांगल्या पद्धतीने करता म्हणूनच आज खेळाडूंना प्रोत्साहन मिळतंय। हेच प्रोत्साहन मिळवून देण्यासाठी आम्ही कधी आपल्याला मदत करू आणि आपल्या स्पर्धा घेण्यासाठी मग आबांच्याकडे एकदा आमच्याकडे एकदा, आता ह्या गडबडीत नको, आमचं अधिवेशन आहे पुढच्या वेळेस बसून आपण घेऊ, पण आम्ही बी पुढच्या वर्षी घेऊ, माझ्याकडे घेऊ, आबांकडे घेऊ आणि या स्पर्धा आपण घेत जाऊ, कारण त्यामधूनच मुलांना प्रोत्साहन मिळणार आहे। मी पुन्हा एकदा आबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद आदरणीय बाबूसाहेब। आता तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो
की पुण्यातली ही पहिलीच स्पर्धा आज इथे झाली आहे. महाराष्ट्र श्री जी महाराष्ट्रातली 62वी स्पर्धा आहे आणि 42व्या वाढदिवसानिमित्तानं आज नवनाथ भाऊंनी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली.